प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पहिला, भारतीय संविधान के अंतर्गत निम्न में से कौन सा आपातकाल का प्रकार नहीं है? ऑप्शन ए राष्ट्रीय आपातकाल, बी वित्तीय आपातकाल, सी राष्ट्रपती शासन, डी राजकीय आपातकाल. याचं उत्तर आहे डी राजकीय आपातकाल. भारतीय संविधानात राजकीय आपातकालाची कोणतीही तरतूद नाही. आपातकाल म्हणजे आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी ही कलम 352 नुसार लावले जाते. राष्ट्रपती शासन, त्याला राष्ट्रपती राजवट मानलं जातं, ते कलम 356 नुसार लावल्या जातं. तर वित्तीय आणीबाणी ही कलम 360 नुसार लावल्या जाते. भारताच्या इतिहासात 352 356चा वापर झाला, 360चा आतापर्यंत वापर झालेला नाही. प्रश्न क्रमांक 2, कौटिल्य किसके दरबार में सेवारत थे? ऑप्शन ए बिंबिसार, बी चंद्रगुप्त मौर्य, सी अशोक, डी महापद्म नंद. याचं उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. याच कौटिल्य यांना चाणक्य, त्याचबरोबर विष्णुगुप्त पण म्हणलं जातं. त्यांचा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ अर्थशास्त्र नावाने असला तरी यात अर्थशास्त्राविषयी कुठलीही माहिती नाही, फक्त राजनीतीविषयी माहिती आहे. प्रश्न क्रमांक 3, निम्न में से खेल रत्न अवार्ड 2018 किसे दिया गया? याचं उत्तर आहे विराट कोहली. जर 2025चा जर विचार केला तर 2025 मध्ये हार्दिक सिंह यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ते भारताच्या हॉकी टीमचे उपकप्तान आहेत. प्रश्न क्रमांक 4, भारत में सबसे बड़ा लवण जल झील है? ऑप्शन ए लोनार झील, बी चिल्का झील, सी वेबनाड झील, डी उलर झील. याचं उत्तर आहे चिल्का झील. लवण म्हणजेच खारट आणि झील म्हणजे सरोवर. तर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर त्याचं उत्तर आहे चिल्का. हे आहे ओडिसामध्ये. आपण बाकी पर्यायाचा विचार केला तर लोणार महाराष्ट्रामध्ये असून हे उल्कापातामुळे निर्माण झालेलं एकमेव सरोवर आहे. वेबनाड झील हे केरळमध्ये असून भारतातील सर्वात लांब असणारे सरोवर आहे. तर उलार झील हे जम्मू काश्मीरमध्ये असून हे गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 5, हॉर्नबिल त्योहार कहाँ मनाया जाता है? तर हॉर्नबिल नावाचा हा जो सण आहे तो नागालँडमध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया के वर्तमान गव्हर्नर कोण आहे? ऑप्शन ए वाय व्ही रेड्डी, बी रघुराम राजन, सी उर्जित पटेल, डी सुब्बाराव. याचं उत्तर आहे सी उर्जित पटेल. हे म्हणजे सी उर्जित पटेल त्यावेळचे होते. जर सध्याचा विचार केला तर संजय मल्होत्रा नावाचे गव्हर्नर आहेत. प्रश्न क्रमांक 8, भारत का राष्ट्रीय जलचर प्राणी है? ऑप्शन ए हिल्साफिश, बी लवणजल मगरमच्छ, सी घडियाल, डी गंगेटेक डॉल्फिन. याचं उत्तर आहे डी गंगेटेक डॉल्फिन. म्हणजेच गंगेतला डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 9, भारत में करेंसी के रूप में रुपयों की शुरुआत किसने की है? ऑप्शन ए बाबर, बी शहाजहा, सी अकबर, डी शेरशाह सूरी. याचं उत्तर शेरशाह सूरी आहे. शेरशाह सूरी याने भारतात सर्वप्रथम चलन म्हणून रुपयाचा वापर केला. प्रश्न क्रमांक 10, वित्तीय समावेशन को बढ़ावा देने के लिए सरकार ने किस योजना की घोषणा की? याचं उत्तर आहे प्रधानमंत्री जनधन योजना. प्रश्न क्रमांक 11, निम्न में से स्थानांतर कृषि का दूसरा नाम क्या है? ऑप्शन ए गार्निशिंग, बी कहलुआ, सी झूम, डी सोपान कृषी. तर याचं उत्तर आहे सी झूम. झूम हा स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे किंवा स्थलांतर शेतीला झूम म्हणलं जातं. प्रश्न क्रमांक 12, मोतियों का शहर है? ऑप्शन ए कोलकाता, बी हैदराबाद, सी जयपूर, डी चंदीगड. तर याचं उत्तर आहे हैदराबाद. जर कोलकात्याला जर आपण विचार केला तर कोलकात्याला हे आनंदाचे शहर किंवा सिटी ऑफ जॉय म्हणलं जातं. सिटी ऑफ जॉय
त्याच्या बाद जयपूरचा विचार केला तर जयपूरला पिंक सिटी म्हणलं जातं. आणि चंदीगडचा विचार केला तर द सिटी ऑफ ब्युटिफुल, द सिटी ऑफ ब्यूटीफुल. प्रश्न क्रमांक 13, भारत में सबसे बड़ी मस्जिद है. ऑप्शन ए कुव्वत उल इस्लाम, बी चार मीनार, सी मोती मस्जिद, डी जामा मस्जिद. याचं उत्तर आहे डी जामा मस्जिद. जर आपण ऑप्शन बघितले, कुव्वत उल इस्लाम ही मस्जिद दिल्ली येथे आहे, चार मीनार हैदराबाद येथे आहे, राज्य आहे ते तेलंगणा. जामा मस्जिदचा विचार केला तर हे पण दिल्लीमध्येच आहे, आणि मोती मस्जिदचा विचार केला तर ही आग्रा येथे आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 14, ट्रिपल पी का अर्थ क्या है. ऑप्शन ए पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप, बी परचेस प्राइस पावर, सी पॅन पोस्टल पेमेंट, डी प्राइमरी पब्लिक पार्टनर. तर याचं उत्तर आहे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप. प्रश्न क्रमांक 15, निम्नलिखित में से विश्व का सबसे बड़ा ऊंट और मवेशी मेला है. ऑप्शन ए पुष्कर, बी मरुस्थल, सी सूरजकुंड, डी उपरोक्त में से कोई भी नहीं. याचं उत्तर आहे पुष्कर. याच्यामध्ये म्हणलं प्रश्न क्रमांक 16, हाल में ही कौन सा राज्य निपाणू विषाणू से प्रभावित हुआ था. तर याचं उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय शिक्षा दिवस कब मनाया जाता है. ए 11 नवंबर, बी 3 दिसंबर, ए 11 नवंबर, बी 3 दिसंबर, सी 16 जुलै, डी 9 एप्रिल. तर याचं उत्तर आहे 11 नोव्हेंबर. 3 डिसेंबरचा जर विचार केला तर हा आंतरराष्ट्रीय अपंग दिन आहे. 16चा जर विचार केला आपण 16 जुलैचा तर हा आहे जागतिक सर्पदिन. 9 ऐवजी विशेष असे कोणताही दिवस पाळला जात नाही. प्रश्न क्रमांक 19, किस भारतीय ने 1913 का नोबेल पुरस्कार जीता जिन्हें विश्व कवि के नाम से भी जाना जाता है. ऑप्शन ए महादेवी वर्मा, बी रवींद्रनाथ टागोर, सी सरोजिनी नायडू, डी सत्येंद्रनाथ बोस. याचं उत्तर आहे बी रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 20, संकटापन्न स्थिति से गुजरता हुआ घड़ियाल पाया जाता है. ऑप्शन ए चंबल, बी चिल्का, सी सतलज, डी ब्रह्मपुत्रा. याचं उत्तर आहे चंबळ. भारत का प्रश्न क्रमांक 21, भारत का देशज नौ परिवहन प्रणाली का नाम क्या है. त्याच्यामध्ये ऑप्शन ए नाविक, बी ग्लोनास, सी इंडिया जीपीएस, डी जीपीएस. याचं उत्तर आहे नाविक. नाविक ही प्रणाली भारताने विकसित केलेली आहे. दिशा यंत्रक यंत्रणा म्हणतात त्याला. याचा फुल फॉर्म आहे इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. आणि ग्लोनासचा जर विचार केला तर रशियाच्या प्रणालीचं नाव आहे ग्लोनास. प्रश्न क्रमांक 23, निम्नलिखित में से काले धन से निपटने के लिए सरकार ने किस योजनाओं की शुरुआत की थी. ऑप्शन ए इंद्रधनुष, बी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, सी प्रधानमंत्री जन धन योजना, डी उपरोक्त में से कोई भी नहीं. तर याचं उत्तर आहे बी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. आणि बाकीच्या विषयाचा जर विचार केला तर इंद्रधनुष हे कशाशी संबंधित आहे तर हे लसीकरणाशी संबंधित आहे. लसीकरणाशी संबंधित आहे. प्रधानमंत्री जनधन योजना ही आर्थिक वित्तीय समावेशन योजना आहे. आर्थिक समावेशन योजना. प्रश्न क्रमांक 24, अलीबाबा समूह क्या है. ऑप्शन ए हाई स्पीड रेल टेक्नॉलॉजी, बी अमेरिकन काग्लोमेरेट, सी चायनीज ई कॉमर्स कंपनी, सी ए सिक्रेट केव. याचं उत्तर आहे सी चायनीज ई कॉमर्स कंपनी. आपल्याकडे ज्याप्रमाणे फ्लिपकार्ट आणि अमेझॉन आहे त्याप्रमाणे चायनामध्ये अलिबाबा ही ई कॉमर्स कंपनी सुप्रसिद्ध आहे.
प्रश्न क्रमांक 25, रणजी ट्रॉफी 2017 किस टीम ने जीता था? ऑप्शन ए मुंबई, बी दिल्ली, सी विदर्भ, डी उपरोक्त में से कोई नहीं. याचं उत्तर आहे विदर्भ. आपण जर 2026चा जर विचार केला तर 2026 मध्ये जम्मू आणि काश्मीर या संघाने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 26, निम्नलिखित में से कौन सा भारत में फसल का ऋतु नहीं है? ऑप्शन ए खरीफ, बी वैशाख, सी रब्बी, डी जैद किंवा जायद. याचं उत्तर आहे बी. बी हा वैशाख नावाचा कोणताही फसल ऋतू नाही. जर आपण जर खरीप म्हणलं तर खरीपमध्ये खरीपचा विषय जर काळ घेतला तर खरीप हा आहे पावसाळी, रब्बी हा हिवाळी आहे आणि जैद हा उन्हाळी आहे. खरीप हा जून ते सप्टेंबर, रब्बीचा विचार केला तर ऑक्टोबर मार्च, आणि जैदचा विचार केला तर मार्च ते जून पर्यंत, या हंगामात पिके घेतली जातात. प्रश्न क्रमांक 27, निम्नलिखित में से कौन सी संयुक्त राष्ट्र की विशेषज्ञ एजेंसी नहीं है? ऑप्शन ए रेड क्रॉस, बी यूनाइटेड नेशंस इन्वायरमेंट प्रोग्राम, सी वर्ल्ड फूड प्रोग्राम, डी उपरोक्त में से कोई नहीं. याचं उत्तर आहे रेड क्रॉस. रेड क्रॉस ही संयुक्त राष्ट्राची एजन्सी नाही. बाकी दोन युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्राम आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम या दोन्हीही एजन्सी आहेत ह्या संयुक्त राष्ट्राशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 28, भारत के मुख्य न्यायाधीश की नियुक्ति कौन करता है? ऑप्शन ए भारत के प्रधानमंत्री, बी राष्ट्रपति, सी कानून मंत्री, डी उपरोक्त में से कोई भी नहीं. याचं उत्तर आहे राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती करतात. भारताच्या राष्ट्रपतीचा जर विचार केला तर भारताच्या राष्ट्रपतीची कलम आहे, संबंधित कलम आहे 52 आणि कलम 124 हे आहे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित. एकोणतीस, संपूर्ण जैविक खेती वाला पहिला राज्य कौन सा है? ऑप्शन ए सिक्कीम, बी नागालैंड, सी गुजरात, डी गोवा. याचं उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 3, निम्नलिखित में से कौन सी भाषा बुद्ध द्वारा बोली जाती थी? ए प्राकृत, बी संस्कृत, सी अपभ्रंश, डी उपरोक्त में से कोई भी नहीं. याचं उत्तर आहे ए गौतम बुद्धाद्वारे वापरण्यात आलेली भाषा आहे प्राकृत. प्रश्न क्रमांक 31, भारत में हरित क्रांति के जनक है? ऑप्शन ए नॉर्मन बोरलॉग, बी सतीश धवन, सी एम.एस. स्वामीनाथन, डी CNR राव. याचं उत्तर आहे सी स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून M.S. स्वामीनाथन यांना ओळखलं जातं. तर नॉर्मन बोरलॉग हे जागतिक दर्जाच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग, भारतीय हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 32, निम्नलिखित में से कौन सा संवैधानिक निकाय नहीं है? ऑप्शन ए चुनाव आयोग, बी संघ लोक आयोग, सी केंद्रीय सतर्कता आयोग, डी वित्त आयोग. याचं उत्तर आहे केंद्रीय सतर्कता आयोग. याची भारतीय संविधानात कोणतीही तरतूद नाही. निवडणूक आयोगाचा विचार केला म्हणजे चुनाव आयोगाचा जर विचार केला तर यांच्याशी संबंधित कलम आहे 324. संघ लोक आयोग याचा जर विचार केला तर यांच्याशी संबंधित कलम आहे कलम 315 ते कलम 323. आणि वित्त आयोगाचा विचार केला तर त्याचा कलम आहे 280. प्रश्न क्रमांक 33, निम्नलिखित में से कौन सा स्तनधारक प्राणी नहीं है? ऑप्शन ए हाथी, बी बाघ, सी साप, डी बिल्ली. याचं उत्तर आहे सी साप. प्रश्न क्रमांक 35, 10वां ब्रिक्स शिखर सम्मेलन 2018 कहाँ संपन्न हुआ? ऑप्शन ए जोहान्सबर्ग, बी नई दिल्ली, सी बीजिंग, डी
मॉस्को, तर त्याचं उत्तर आहे जोहान्सबर्ग. आणि आपण आता जर 2026चा विचार केला तर 2026चं जे संमेलन होतं ते होतं 18वे आणि ते झाले भारतात नवी दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 38, निम्न में से अलग शब्द कौन सा है? ऑप्शन ए ऋग्वेद, बी यजुर्वेद, सी अथर्ववेद, डी आयुर्वेद. याचं उत्तर आहे डी आयुर्वेद. कारण की इतर 3 जे ग्रंथ आहेत ते वेद आहेत आणि आयुर्वेद हा उपवेद आहे. 39, निम्न में से किसे सर्वोत्तम मत्स्य पालन राज्य पुरस्कृत किया गया? ऑप्शन ए त्रिपुरा, बी गोवा, सी केरळ, डी झारखंड. याचं उत्तर आहे डी झारखंड. प्रश्न क्रमांक 40, कलम के रचयिता कौन है? ऑप्शन ए हरिसेना, बी शूद्रक, सी कालिदास, डी वेदव्यास. याचं उत्तर आहे सी कालिदास. मग कालिदास यांनी हा एकच ग्रंथ लिहिला का? नाही. तर कालिदास यांनी इतरही ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रसिद्ध ग्रंथ कोणते कोणते आहेत? एक मालविकाग्निमित्रम, त्यानंतर विक्रमोर्वशीयम, त्यानंतर रघुवंशम, त्यानंतर कुमार संभव, त्यानंतर मेघदूत, त्यानंतर ऋतुसंहार इत्यादी ग्रंथ कालिदास यांनी लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 42, निम्नलिखित में से कौन सा राज्य की राजधानी नगर नहीं है? ए भोपाळ, बी शिमला, सी कोची, डी गंगटोक. याचा उत्तर आहे सी. पर्यायाचा जर विचार केला तर भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी आहे, शिमला हिमाचल प्रदेशची राजधानी आहे आणि गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. कोची याला अरबी समुद्राची राणी म्हणलं जातं. प्रश्न क्रमांक 43, दीन ए इलाही किसने प्रतिपादित किया था? ऑप्शन ए अकबर, बी शाहजहां, सी इल्तुमिश, डी अशोक. याचं उत्तर आहे ए अकबर. प्रश्न क्रमांक 44, भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर कहाँ स्थित है? ऑप्शन ए कोलकाता, बी मुंबई, सी चेन्नई, डी दिल्ली. याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 45, निर्वाचन आयोग का कार्यकाल कितना है? ऑप्शन ए 3 वर्ष, बी 5 वर्ष, सी 6 वर्ष, डी 4 वर्ष. इथे या प्रश्नाचा जर विचार केला तुम्ही पर्यायाचा, हा प्रश्न जवळपास चुकीचा असल्यासारखा आहे. निवडणूक आयोगाला कोणताही कार्यकाळ नसतो. कार्यकाळ असतो हा निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाला म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्ताला. तर मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ असतो 6 वर्ष किंवा 65 वर्ष. जर मुख्य निवडणूक आयुक्त यांचे जर सेवा 6 वर्ष झाले असेल तर त्यांना पदावरून कमी केले जाते किंवा 65 वर्ष झाले असतील तर त्यांना कमी केले जाते. एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी इतर 2 निवडणूक आयुक्त असतात. पण या तिन्ही निवडणूक आयुक्तांचा अधिकार हा समान असतो आणि निवडणूक आयोग हा कलम 324 नुसार आहे. प्रश्न क्रमांक 46, जैन गुरु या अध्यापकों को क्या कहा जाता है? एक अभंगास, बी आजीविकास, सी तीर्थकर, डी अलवार. याचं उत्तर आहे सी. जैन धर्मगुरूंना तीर्थकर म्हणलं जातं किंवा अभ्यासकांना पण तीर्थकर म्हणलं जातं. प्रश्न क्रमांक 47, सियोल शांति पुरस्कार 2018 किसे पुरस्कृत किया गया? ए अंजेला मार्केल, बी श्री नरेंद्र मोदी, सी बराक ओबामा, डी ऊपर में से कोई भी नहीं. याचं उत्तर आहे बी नरेंद्र मोदी. हा पुरस्कार दक्षिण कोरियातर्फे दिला जातो
आणि 2025चा जर विचार केला तर 2025चा पुरस्कार डायरेक्ट रिलीफ नावाच्या संस्थेला देण्यात आलेला आहे. डायरेक्ट रिलीफ. प्रश्न क्रमांक 48, विश्व में सबसे बड़ा सीमा सुरक्षा बल का नाम क्या है? ऑप्शन ए बॉर्डर सिक्योरिटी फोर्स, बी पीपल्स आर्मर्ड पुलिस, सी पाकिस्तान रेंजर्स पाकिस्तान आणि फ्रँटेक्स युरोप. याचं उत्तर आहे ए बॉर्डर सिक्योरिटी फोर्स. प्रश्न क्रमांक 49, भारत में कौन सी क्षेत्रीय प्रजाति विलुप्त हो चुकी है? ऑप्शन ए चित्ता, बी ऑलिव रिडले टर्टल, सी डोंगो, डी व्हाईट स्क्वेरल. याचं उत्तर आहे चित्ता. भारतातून चित्ते आज रोजी नामशेष झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 50, एशियन डेव्हलपमेंट बैंक का मुख्यालय कहाँ है? ऑप्शन ए शांघाई चीन, बी लंदन यूके, सी मनीला फिलिपीन्स, डी टोक्यो जपान. याचं उत्तर आहे सी मनीला फिलिपीन्स. प्रश्न क्रमांक 51, भारत का प्रथम मानव सहित अंतरिक्ष मिशन है? ऑप्शन ए मंगलयान, बी चंद्रयान, सी गगनयान, डी हेबिटॉट 3. याचं उत्तर आहे गगनयान. प्रश्न क्रमांक 52, ली कार्बोजर ने किस शहर का प्रारूप बनाया था? ऑप्शन ए नई दिल्ली, बी चंडीगढ़, डी कोची, सी कोची, डी कोलकाता. याचं उत्तर आहे बी चंडीगढ़. प्रश्न क्रमांक 53, राष्ट्रगीत वंदे मातरम के रचयिता कौन है? ए बंकिम चंद्र चटर्जी, बी लाला लजपत राय, सी रवींद्रनाथ टागोर, डी महात्मा गांधी. याचं उत्तर आहे बंकिम चंद्र चटर्जी. तर रवींद्रनाथ टागोर यांचा विचार केला असता त्यांनी राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. राष्ट्रगीत जन गण मन. प्रश्न क्रमांक 56, लाल चांद का संबंध है? ऑप्शन ए साहित्य से, बी चंद्रग्रहण से, सी रक्त समूह से, डी उपरोक्त में से कोई नहीं. याचं उत्तर आहे बी चंद्रग्रहण से. प्रश्न क्रमांक 57, चिराग दिल्ली के नाम से किसे जाना जाता है? ऑप्शन ए बाबर, बी निजामुद्दीन औलिया, सी शेख नसरुद्दीन मोहम्मद, शाहजहां. याचं उत्तर आहे शेख नसरुद्दीन मोहम्मद. प्रश्न क्रमांक 58, लोकसभा का वर्तमान अध्यक्ष कौन है? ए मीरा कुमार, बी सुमित्रा महाजन, सी सोमनाथ चटर्जी, उपरोक्त में से कोई भी नहीं. याचं उत्तर आहे सुमित्रा महाजन. पण तत्कालीन सध्याचा विचार करता अध्यक्ष आहेत ओम बिर्ला. ओम बिर्ला हे लोकसभेचे वर्तमान अध्यक्ष आहेत किंवा सभापती म्हणतो. जर प्रश्न क्रमांक 59, भारत के सर्वोच्च न्यायालय में नियुक्त प्रथम महिला न्यायाधीश कौन थी? ऑप्शन ए एम फतिमा बीवी, बी इंदू मल्होत्रा, सी इंदिरा जयसिंग. ऑप्शन डी उपरोक्त में से कोई भी नहीं. याचं उत्तर आहे ए एम फतिमा बीवी. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतीय संविधानातील कलम 124 नुसार केली जाते.